लिहिलेलं आवडतं. तुम्हाला ही वेगळ्या वाटेवरचं हे पुस्तक तुम्हाला का लिहावंसं वाटलं? ओके, नमस्कार. सगळ्यात आधी हिंदू सरांचे आभार, कारण आम्हाला ही संधी दिली इथे बोलायची. खरं तर ना, सगळ्या गोष्टी आपल्या हातात कुठलीच गोष्ट नसते असं मी म्हणेन. हे सगळं विधिलिखित असतं. म्हणजे कादंबरी मॅमची आणि माझी ओळख व्हावी आणि त्याच्यातून त्यांनी मला विचारावं की मॅम तुम्ही लेखिका आहात तर माझ्यावर पुस्तक लिहाल का, आणि ते पुस्तक लिहिलं गेलं, माझ्याकडून लिहून घेतलं गेलं. हे सगळं प्लॅन्ड असतं. त्याच्यात माझा एकही अर्धाही टक्का, 0% वाटा आहे असं मी म्हणेन. मी घेणारच नाही याचं क्रेडिट. आणि वेगळं लिहित असताना मी लहानपणापासून मूळतः माझा स्वभावच असा आहे की प्रत्येक गोष्ट काहीतरी युनिक करायची, वेगळेपणा प्रत्येक गोष्टीत. सो लिखाणातही मी तो आजवर जपला. ते लिहित असताना सुद्धा असं नाही आहे की मी ठरवून काही लैंगिकतेवर काम केलंय किंवा मग लैंगिकता झाली की मग मी एक्स्ट्रामॅरिटल अफेअरवर लिहीन किंवा त्याच्यानंतर मग स्पर्श या विषयावर लिहीन किंवा असं कुठलंच काही प्लॅन नाही, कुठलंच नाही. आणि हे लिहित असता असता सडनली माझ्या डोक्यात माझ्याकडे एक अशी व्यक्ती आली जो माझा वाचकच होता की सोनल मॅम असा एक कार्यक्रम करायचा आहे, फॅशन शो. सो तुम्ही आम्हाला मदत कराल का? तर मी म्हटलं काय करायचं आहे? फॅशन शो सगळेजण करतात, काय करायचं आहे ते सांगा, मग त्याच्यावर मी ठरवते की मी मदत काय करू शकते. तर तो म्हटला काही नाही, मी तुम्हाला येऊन घरी भेटतो. आणि मग त्याच्यानंतर ते माझ्या घरी आली आणि ते मला म्हणाले की फॅशन शो करायचे, सो तुम्ही काय हेल्प कराल? तर मी म्हटलं नॉर्मल जर फॅशन शो करायचा असेल तर मी अजिबातच हेल्प करणार नाही, कारण मला फार काही त्याच्यात रस पण नाही आहे, माझी कामच टोटली वेगळी आहेत. तर नाही म्हणले तुम्ही सुचवा, मग वेगळं काहीतरी करायचं असेल तर. सहज अगदी इतकं इझिली पटकन माझ्या तोंडून येऊन गेलं की तृतीयपंथीयांचा फॅशन शो करायचा असेल तर मी येईन. आणि जाणीव संघटना जी आहे, जी तृतीयपंथीयांसाठी काम करते, तर त्याची मी ऑलरेडी सभासद होते आणि थोडंफार त्यांच्याबद्दल मला माहीत होतं, पण आजही खूप माहीत आहे असं नाही. कारण आत्ताच मी मॅमना आय याचा अर्थ काय विचारला इथे आल्यावरच, जे मला माहीत नव्हतं. पण पुस्तक लिहित असताना त्यांच्या तोंडून मला ते कळलं होतं की आत्ताच एक मूल छोटंसं त्यांच्या संस्थेत आणून सोडलंय ज्याला दोन्ही लिंग आहेत. त्याचा अर्थ त्याला आय लावून इंटरसेक्स हे मला आत्ता कळलं. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या लोकांबरोबर काम करत असतो तेव्हा त्या कळत असतात. सो मॅमवर पुस्तक लिहिणं हे अगदीच आणि अगदीच विधिलिखितच आहे. त्यांचं आणि माझे काहीतरी ऋणानुबंध असतील आधीचे, आणि म्हणून त्यांनी मला चूज केलं असेल. म्हणून आम्ही तो एक जो सोहळा रचला गेला होता ना, तो खास आमच्या दोघांच्या नात्यासाठी किंवा प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन या पुस्तकासाठी होता असं मी म्हणेन. हा खूप वेगळा विचार आहे पण सुंदर आहे. मी तुम्हाला असं विचारेन की ह्या पुस्तकाचं शब्दांकन करताना तुम्हाला पहिल्यांदा ट्रान्स वुमन या विषयीचे सगळे कन्सेप्ट समजले का तुम्हाला आधी काही माहिती होतं? थोडंसं माहीत होतं, अगदी नाही असं नाही म्हणणार. जसं मी आता म्हटलं, जाणीव संघटनेतून किंवा या सगळ्यांना भेटल्यानंतर फॅशन शोच्या अनुषंगाने बरेच दिवस आम्ही एकत्र काम करत होतो. पण जसजशी मॅमची पहिली आम्ही स्टोरी जेव्हा मी ऐकली, मी प्रकाशकाकडे त्यांना घेऊन गेले आणि जवळजवळ 2.5-3 तास आम्ही प्रकाशकाच्या केबिनमध्ये बसलो होतो, 3 जण, आम्ही दोघी आणि ते. आणि जेव्हा मी त्यांच्याकडून त्यांचा हा जीवन प्रवास त्या सांगत होत्या, आम्ही अक्षरशः 2 जण स्तब्ध. त्या क्षणी माझ्या मनात आलं की अपनी बस की बात नाही, मी हे पुस्तक लिहिणार नाही आणि मला जमणार नाही. कारण याच्या आधी जी मी पुस्तकं लिहिली ती माझे सगळे स्वतःचे माझे विचार होते जे मला सुचलेलं होतं. पण असं पहिलंच पुस्तक होतं प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन. हे कोणाचं तरी भावना मांडायच्या होत्या आणि शब्दात भावना मांडणं कोणाच्या तरी, जे त्यांना वाटतंय ते मला लिहायचं. इट्स रिअली डिफिकल्ट. आणि त्याच्यासाठी जवळजवळ 1.25 वर्ष गेलो होतो मॅम, हो ना, 1.25 वर्ष आम्ही हे काम करत होतो. आणि मी त्याची 150 पानं लिहून फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली होती. आणि माझ्या प्रकाशकांना सांगितलं होतं, कोणाच सरांना, की मी लिहिणार नाही, तुम्ही कोणालाही द्या, मला नाही जमत आहे. कारण काय होतंय की मला प्रचंड त्रास होतोय या सगळ्याचा. इतकी इन्व्हॉल्व झाले ते डीपली की अनेकदा मी कादंबरी व्हायलाच लागलं होतं मला, कारण नाहीतर ते ना ते आलं नसतं ओरिजिनल जे आहे ते. सो त्याचा मला त्रास होऊन बराच मानसिक आणि शारीरिक त्याच्यानंतर त्याच्यात उद्भवणार असं बरंच काही काही चेंजेस झाले होते. सो असं आहे खरं तर. हे नकळत कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसचा हा एक भाग असावा असं वाटतं मला. मी तुझ्याकडे येते. कादंबरी, तुझ्या आयुष्यातला काही काळ बरोबर काय आणि चूक काय हे समजत नसल्यामुळे फार कठीण गेला.